ईशान्य मुंबईत ठाकरे गटानं संजय दिना पाटलांना परस्पर तिकीट दिल्यानं शरद पवार गट आक्रमक झालाय। ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे इथून शरद पवार गटाच्या राखी जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी पवार गटानं केली। हा मतदारसंघ सोडायचा नसेल तर दक्षिण मध्य मुंबई पवार गटाला द्यायची नवी मागणीही पुढे आली आहे। सांगलीच्या जागेबाबत बोलणाऱ्या नेत्यांना अपुरी माहिती असल्याचं सांगत ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंनी सतेज पाटील आणि विश्वजित कदमांना टोला लगावला। कोल्हापूर बदल्यात सांगली हाच फॉर्म्युला ठरला होता, मात्र त्या बैठकीत सतेज पाटील आणि विश्वजित कदम नव्हते, त्यामुळे अपुऱ्या माहितीनं कोणी बोलू नये असे सरदेसाई म्हणाले। शेकाप आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी त्यांनी रायगड आणि माढ्यातील उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। रायगडमध्ये तटकरे उमेदवार असल्यानं आम्हाला फायदा होईल, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील किंवा अनिकेत देशमुख लढतील असा दावाही जयंत पाटलांनी केला। काँग्रेसचे नांदेडमधील उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली। काही जण एवढे लाचार झालेत की ज्यांच्या फोटोला जोडे मारले त्यांच्याच बाजूला जाऊन बसलेत। एवढी लाचारी कशासाठी असा सवाल वसंतराव चव्हाणांनी केलाय। नांदेड दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते। मावळचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वागेरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतलेत। आपल्या विरोधात कोणी उमेदवार उभा राहिला तरी आपल्याला आव्हान वाटत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। इतकंच नाही तर मावळमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शरद पवारांनी सख्या भावाचा विश्वासघात केला, त्यांच्याच चुकीमुळे आता त्यांचा पक्ष संपत असल्याची टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेनंतर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले। अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नवनीत राणांनी बुधवारी रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काल सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। ज्योती मेटे महायुती सोडून जाणार नाही तसा दावा पंकजा मुंडेंनी केला। शिवसंग्राम हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्यानं त्यांना निर्णयाचा अधिकार असल्याचं पंकजा म्हणाल्या। ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्या बीडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे। त्यांच्या उमेदवारीनं पंकजांना अडचण होऊ शकते। अभिनेता गोविंदानं शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामानं प्रभावित होऊन शिंदे गटात यायचा निर्णय घेतल्याचं गोविंदा म्हणाला। 14 वर्षांचा वनवास संपवून पुन्हा राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यानं म्हटलं। गोविंदा उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल केतेकरांविरोधात लढण्याची शक्यता आहे। तर गोविंदाचे चित्रपट आता चालत नाही तसा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। चालणारा नट तरी घ्यायचा असा टोला पाटलांनी लगावलाय। तर गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला ऍक्टर आहे। जयंत पाटील जे बोलले ते त्यांना भोगावं लागेल असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय। राष्ट्रवादीने राज्यातील लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 37 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली आहे। अजित पवार, भुजबळ, धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांचा यात समावेश आहे। मात्र अजित पवार गटाच्या या यादीत मित्रपक्षांच्या नेत्यांची नावच नाहीत। तर भाजप आणि शिंदे गटाच्या स्टार प्रचारक यादीत अजित पवार गटातील नेत्यांचीही नावं आहेत। लोकसभा निवडणूक अपक्ष लढवायचा निर्णय मनोज जरांगेंनी घेतलाय। त्यांच्या निर्णयाला गावागावातून समर्थन मिळताना दिसतंय। बीड तालुक्यातील बेडूकवाडीच्या ग्रामस्थांनी निवडणुकीत कसं तर जरांगे पाटील म्हणतील तसं असा नारा देत शपथ घेतली आहे। जरांगे आपली भूमिका 30 मार्चला जाहीर करतील, त्यापूर्वीच त्यांना अनेक भागातून साथ मिळते।